स्कॉर्पिओमध्ये संशयास्पद आढळल्या ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन्स सर्व नियमानुसारच असल्याचा प्रशासनाचा खुलासा। मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, नागरिकांसह दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्क, आता लागली निकालाची उत्सुकता। मतदानासाठी पैसे वाटणाऱ्या तरुणाला वंचितच्या कार्यकर्त्यांनी पकडलं, अनेक ठिकाणचे बोगस प्रकार सोशल मीडियावर व्हायरल। आणि फोटो काढून चुकीची माहिती पसरविल्याबद्दल उमेदवार इर्शाद जहागीरदार यांची पोलिसात तक्रार। धुळे शहर विधानसभा मतदारसंघात मतदानाच्या दिवशी 20 नोव्हेंबरला खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे। एका स्कॉर्पिओ वाहनामध्ये 4 व्हीव्हीपॅट आणि 2 ईव्हीएम मशीन आढळून आल्या आहेत। धुळे शहर विधानसभा मतदारसंघातील अभय कॉलेजजवळ MH43 AL 4847 या क्रमांकाचे स्कॉर्पिओ वाहन 3 संशयास्पद लोकांसह आढळलं। ही वार्ता चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नागरिकांमध्ये हवेसारखी पसरली। त्यानंतर जमावाने त्या वाहनाकडे धाव घेत विचारपूस करीत गोंधळ निर्माण केला। काही अज्ञातांनी त्या गाडीवर दगडफेक देखील केली। त्यानंतर चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी ते स्कॉर्पिओ वाहन पोलीस स्टेशनला जमा केलं। या संदर्भाची वार्ता सर्व परिसरात पोहोचल्यानंतर महाविकास आघाडीचे शिवसेना उभाटा पक्षाचे उमेदवार माजी आमदार अनिल गोटे हे चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनला दाखल झाले। त्यांनी घटनेची चौकशी केली। त्यानंतर त्यांनी विरोधकांवर ईव्हीएम मशीन सेटिंग करून बोगस मतदानाचा डाव असल्याचा गंभीर आरोप केला। याविषयी अधिक चौकशी केली असता निवडणूक यंत्रणेतील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं की सदर मशीन या स्पेअर म्हणजे राखीव मशीन आहेत। ज्या मतदान केंद्रावर एखादी मशीन खराब झाली तर या स्पेअर मशीनमधून ईव्हीएम मशीन त्या ठिकाणी अदलाबदली करण्यात येतात, म्हणून या मशीन सदर वाहनामध्ये आहेत। सोबतच या गाडीचा ड्रायव्हर, एक पोलीस कर्मचारी आणि एक निवडणूक कर्मचारी देखील आहे। तसेच या घटनेचा चुकीच्या पद्धतीने गैरसमज करून अफवा पसरविण्यात आली। सदर वाहनामध्ये कुठलेही चुकीचे मशीन्स नसून स्पेअर्स मशीन आहेत, असा खुलासा निवडणूक यंत्रणेतील अधिकाऱ्यांतर्फे करण्यात आला। याबाबत अनेक उलटसुलट चर्चा सुरू झाल्यानं प्रशासनाने अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं आहे। पोलीस प्रशासनातर्फे देखील याबाबत खातरजमा करून जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी देखील खुलासा करीत नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं आहे। हा प्रकार मुळामध्ये गैरसमजातून तयार झालेला आहे। या ठिकाणी आमचे जे सेक्टर ऑफिसर आहेत त्यांच्या पोलीस बंदोबस्तामध्ये त्यांना दिलेल्या राखीव मशीन घेऊन त्यांना जे मतदान केंद्र त्यांच्या अधीनस्थ आहेत त्या ठिकाणी ते थांबलेले असताना काही समुदायाला लोकांना असा गैरसमज झाला की या ठिकाणी ही मशीन घेऊन काय करत आहेत आणि त्या गैरसमजापोटी ही मॉब जमा झाला, गर्दी जमा झाली। परंतु आता आम्ही या ठिकाणी सगळं आम्ही व्हेरीफाईड केलं। या ठिकाणी स्वतः एसडीओ साहेबांनी आम्ही दोघे तिथे आलो होतो। सेक्टर ऑफिसरच्या बाबतीत ही घटना घडली, सगळं बघितले सगळे मशीन्स। ती मशीन सगळी राखीव मशीन्स आहेत आमची मशीनच्या गाडीमध्ये आहे ती, आणि ते आमच्या त्या गाडीमध्ये आमचे जे नियुक्त केलेले पोलीस कर्मचारी देखील होते। त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अनियमितता किंवा कुठल्या प्रकारची अशी ज्या पद्धतीने अफवा आहे त्याची कुठली घटना घडली। आज दिवसभर तुम्ही पैशाचा गंगानाच पाहिला काय, त्याचा दुसरा भाग आहे। मला निवडणूक अधिकारी सांगतात की आम्ही एक्स्ट्रा दिलेले मशीन आहे, पण एक्स्ट्रा दिलेलं मशीन आहे तर सगळ्या मशीन बरोबर पाहिजे ना। ते स्वतंत्र कसे काय आले एवढे मशीन 7च्या 7, आणि काही उशीर मशीन आहेत आणि काही हे म्हणजे व्हीव्हीपॅट्स आहेत। मग व्हीव्हीपॅटचे मशीन 4 आहेत आणि उशीर मशीन 2 आहेत। कसं काय काय हे काय समस्या नाही, हे 100% मी तुम्हाला सांगतो, हे बोगस मतदान करून काय हे त्या गोडाऊनमध्ये जमा करणं काय असा कार्यक्रम होता ते आम्ही उधळून लावलेले। धुळे जिल्ह्यातील सर्व मतदान आता 6 वाजलेले आहेत, सर्व शांततेत पार पडलेलं आहे। आता जे लोक 100 मीटरच्या आतमध्ये उभे आहेत त्यांना टोकन देण्याचं काम सुरू आहे।
युनिटी सर्कल येथे गैरसमजून एक छोटा प्रकार घडलेला आहे, परंतु नागरिकांना मी असे आवाहन करतो की याप्रमाणे कोणतीही अफवा पसरू नये. सर्वत्र शांतता आहे, कुठेही दगडफेक झालेली नाही, पोलिसांच्या वाहनांवर देखील काहीही दगडफेक झालेली नाही. त्याच्यामुळे सगळ्यांनी शांतता राखावी, कुठेही गर्दी जमा करू नये आणि अफवा आणि सोशल मीडिया यांच्यावर नियंत्रण ठेवावे. धन्यवाद. धुळे शहर विधानसभा मतदारसंघामध्ये अभय कॉलेज येथे जे बूथ होता, त्या बूथवरती जे झोनल ऑफिसर होते त्यांच्या गाडीमध्ये जे रिझर्व्ह ईव्हीएम्स जे असतात, जे इलेक्शनच्या प्रक्रियेच्या अनुषंगाने असणं अपेक्षित असतं, त्या रिझर्व्ह ईव्हीएम्सवरून काही लोकांचा असा गैरसमज झाला की ते ईव्हीएम्स जे आहेत ते मतदान झालेले ईव्हीएम्स आहेत आणि ते घेऊन जात आहेत. ह्या गैरसमजातून काही लोकांनी त्या ठिकाणी त्याच्यावरती आक्षेप घेतला. सदरबाबत युनिटी सर्कल येथे त्याच्यातून त्या गैरसमजातून दोन विविध धार्मिक समुदाय देखील एकमेकांसमोर आले होते. मात्र पोलिसांनी वेळीच परिस्थिती हाताळली, त्या ठिकाणी सर्वांना कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही याची खात्री दिली आणि त्यानंतर सर्वांना त्या ठिकाणी नियंत्रणात परिस्थिती आणलेली आहे. सद्यस्थितीमध्ये त्या ईव्हीएम्सचे जे नंबर्स आहेत ते सर्वच राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी घेतलेले आहेत. त्याच्यामुळे त्याच्याविषयी त्यांना जी काही उचित कायदेशीर कारवाई आहे ती निश्चितपणाने येत्या कालावधीमध्ये जी निवडणूक यंत्रणा आहे ती करेलच. मात्र आम्ही समस्त धुळे शहरातील तसेच जिल्ह्यातील नागरिकांना आश्वस्त करतोय की निवडणूक प्रक्रिया ही पूर्णपणे निष्पक्ष आहे, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मालप्रॅक्टिस झालेली नाही. त्यामुळे आपण कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच कुठल्याही दोन जातीमध्ये किंवा धर्मामध्ये तेढ निर्माण होईल अशा पद्धतीचं वक्तव्य देखील करू नये किंवा सोशल मीडियातून तसे कुठले मेसेज देखील प्रसारित करू नयेत. धुळे शहरामध्ये देखील शांतता आहे, अबाधित आहे. त्या अनुषंगानं कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी धुळे जिल्हा पोलीस दल म्हणून आम्ही कटिबद्ध आहोत आणि वेळोवेळी त्या ठिकाणी फिक्स पॉईंट लावण्यात आलेले आहेत, पेट्रोलिंग देखील चालू आहे आणि अशा पद्धतीचा कुठलाही अनुचित प्रकार धुळे शहरामध्ये घडलेला नाही. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. राज्यातील विधानसभा मतदारसंघांसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. धुळे जिल्ह्यातही सकाळी 7 वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली. संपूर्ण मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी निवडणूक आयोग आणि पोलीस यंत्रणा पूर्ण तयारीनिशी सज्ज झाले होते. राज्यात एकूण 4140 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. धुळे जिल्ह्यातील 5 विधानसभा मतदारसंघात 20 रोजी सकाळी मतदानाला सुरुवात होताच शहरासह ग्रामीण भागातील मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा दिसून आल्या. मतदानाच्या या उत्साहात उमेदवारांसह राजकीय पक्षांचे पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक, महिला, पुरुष, दिव्यांग व्यक्ती, नवमतदार उत्स्फूर्त सहभाग नोंदविताना दिसून आले. सर्व मतदान केंद्रांवर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. त्यात पिण्याचे पाणी, मंडप किंवा शेड, मतदार सहाय्यता केंद्र, प्रथमोपचार पेट्या तसेच आरोग्याशी संबंधित अडचणींसाठी आरोग्य केंद्र, अंगणवाडी व बाल संगोपन केंद्र, व्हीलचेअर यासारख्या अनेक पूरक सोयीसुविधा जिल्हा प्रशासनाकडून उपलब्ध करून दिल्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांनी विशेषतः समाधान व्यक्त केलं. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी स्वतः धुळे शहरातील तुता खलाने महाविद्यालय, देवपूर, LM सरदार हायस्कूल, गरुड हायस्कूल तसेच धुळे ग्रामीण मतदारसंघातील SR पाटील महाविद्यालय येथे भेट देऊन मतदान केंद्रांची पाहणी केली. यावेळी त्यांनी मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, बंदोबस्तावरील पोलिसांना आवश्यक त्या सूचना दिल्या. स्वतः जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर हे जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या सातपुडा सभागृहातून वेबकास्टिंगच्या माध्यमातून जिल्ह्यातील 5ही विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांसह संपूर्ण मतदान प्रक्रियेवर बारकाईनं लक्ष ठेवून होते. जिल्ह्यात मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पडावी यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. भारतीय संविधानाने दिलेला मतदानाचा हक्क बजावताना धुळे शहरातील सर्व तृतीयपंथी मतदारांनी देखील आपलं मतदान केलं. मतदान केंद्रांवर सेल्फी पॉईंटची व्यवस्था करण्यात आली होती. अनेक मतदार मतदान केल्यानंतर या ठिकाणी सेल्फी काढताना दिसत होते. सेल्फी काढल्यानंतर अनेकांनी हे फोटो सोशल मीडियात व्हायरल केले. तसेच आम्ही मतदान केले, तुम्हीही मतदान करा असं आवाहन या फोटोंच्या माध्यमातून केलं गेलं. अनेकांनी सेल्फीचे फोटो व्हॉट्सअप स्टेटसवर ठेवल्याचं दिसून आलं. धुळे जिल्ह्यात 5 विधानसभा मतदारसंघ असून यात धुळे शहरात 8, धुळे ग्रामीणमध्ये 12, साक्रीमध्ये 18, शिंदखेड्यात 12 तर शिरपुरात 6 उमेदवार असे एकूण 56 उमेदवार जिल्ह्यात निवडणूक रिंगणात आहेत. असे असले तरी धुळ्यात चौरंगी, धुळे ग्रामीणमध्ये तिरंगी, साक्रीत तिरंगी आणि शिरपुरात दुरंगी तर शिंदखेड्यात तिरंगी लढत होत आहे.
आता सर्वांचं लक्ष 23 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे लागलं असून निकालाचे अंदाज बांधून चर्चा सुरू झाल्या आहेत. शहरातील विविध मतदान केंद्रांवर मी महाराष्ट्र चॅनलचे कार्यकारी संपादक सचिन बागुल यांनी दुपारी 2 वाजेपर्यंतच्या मतदान प्रक्रियेचा थोडक्यात आढावा घेतला. नमस्कार, मी सचिन बागुल. मी महाराष्ट्र चॅनलच्या मतदान विशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत करतो. विधानसभा निवडणुकीसाठी धुळे शहर विधानसभेच्या मतदारसंघात सकाळपासून मतदान सुरू झालेलं आहे. आपण आता आहोत, दुपारचा 1 वाजलेला आहे आणि 1 वाजेपर्यंत सकाळपासून या ठिकाणी विद्यावर्धिनी महाविद्यालय साखरवड धुळे येथील या मतदान केंद्रावर आपण पाहतोय सकाळपासून मतदारांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. या मतदान केंद्रामध्ये मोठ्या संख्येनं नागरिक, पुरुष, महिला, तरुण, तरुणी आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सकाळपासून मोठ्या गर्दीने येताना दिसत आहेत. या ठिकाणी राजकीय पक्षांचे बूथ लावण्यात आले आहे आणि या बूथच्या माध्यमातून जनतेला आपली नावे मतदान यादीत आहेत आणि ती मतदानाची स्लिप त्यांना मिळवून देण्यासाठी बूथवर कार्यकर्ते आपल्याला दिसून येत आहेत. बूथवरून मतदानाची स्लिप घेऊन मतदार जे आहेत ते मतदान केंद्रामध्ये मतदानासाठी जात आहेत. अत्यंत उत्साहाचं वातावरण या ठिकाणी मतदानासाठी दिसत आहे. या ठिकाणी विद्यावर्धिनी महाविद्यालयाच्या मैदानाचा परिसर हा गर्दीनं फुलून गेलेला आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी या ठिकाणी मतदानासाठी आलेली आहे. लोक स्वेच्छेने या ठिकाणी स्वतःच्या वाहनांनी देखील येत आहेत. त्याचप्रमाणे मतदारांसाठी काही उमेदवारांनी मतदानाला येण्याकरिता वाहनांची देखील व्यवस्था केलेली आहे. ती देखील आपण या ठिकाणी दृश्य पाहू शकतो. मतदार मोठ्या संख्येनं सकाळपासून मतदानासाठी आपला लोकशाहीचा पवित्र हक्क बजावण्यासाठी घराच्या बाहेर पडलेले आहेत. मोठा उत्साह मतदारांमध्ये या ठिकाणी दिसून येतोय आणि या मतदानाचं सर्व चित्र आपण या ठिकाणी पाहत आहोत. मतदानाचा हा उत्साह पाहता एकंदरीत धुळे शहर विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचा प्रचंड उत्साह या ठिकाणी लोकांमध्ये आहे. मतदानासाठी मोठ्या संख्येनं लोक बाहेर पडत आहेत आणि सायंकाळपर्यंत हे मतदान अशाच पद्धतीनं मोठ्या संख्येनं होणार आहे. त्यामुळे यावर्षी मतदानाचा टक्का निश्चितच वाढलेला दिसेल असं चित्र या ठिकाणी आपण पाहत आहोत. कॅमेरामन शरद वेंदेसह सचिन बागुल, मी महाराष्ट्र चॅनल, धुळे. नमस्कार, मी सचिन बागुल. मी महाराष्ट्र चॅनलच्या मतदान विशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत करतो. महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकासाठी आज मतदान सुरू आहे. 20 नोव्हेंबर ही मतदानाची आजची तारीख आहे आणि धुळे शहर विधानसभेच्या मतदारसंघासाठी देखील आज सकाळपासून मतदान सुरू आहे. आपण आता आहोत, दुपारचे 2:15 वाजलेले आहेत. आपण आहोत धुळे शहरातील 80 फुटी रोडवरील अँग्लो उर्दू हायस्कूल येथे. या ठिकाणी या मतदान केंद्रावर आपण पाहतोय हा जो परिसर आहे हा मुस्लिम बहुल परिसर आहे. या धुळे शहर विधानसभेच्या निवडणुकीत 2 मुस्लिम उमेदवार देखील आहेत आणि त्यामुळे मुस्लिम मतांना या निवडणुकीत फार मोठं असं महत्त्व आलेलं आहे. हा जो परिसर आहे हा संपूर्णपणे मुस्लिम बहुल भाग आहे. त्यामुळे इथे मुस्लिम समाजाच्या मतदारांची संख्या ही सर्वात जास्त आहे आणि त्यामुळे मुस्लिम समाजाचं मतदान या ठिकाणी मोठ्या संख्येनं निघालेलं आहे. सकाळपासूनच या मतदान केंद्रावर जी आहे ती गर्दी पाहायला मिळत आहे. सकाळपासूनच मुस्लिम समाजाच्या जनतेमध्ये प्रचंड उत्साह मतदानाच्या निमित्ताने या ठिकाणी आपल्याला दिसून येतो आहे. सकाळपासून मोठ्या प्रमाणावर मतदार हे बाहेर पडलेले आहेत आणि आपला मतदानाचा जो पवित्र हक्क आहे तो बजावत आहेत. आपण या ठिकाणी पाहतो रिक्षातून एक दिव्यांग मतदार मतदानासाठी आलेले आहेत आणि आपला मतदानाचा हक्क, हा पवित्र हक्क, हा आपल्या लोकशाहीने दिलेला हक्क, अधिकार बजावण्यासाठी या ठिकाणी आपल्या उपचार घेत असतानाचा रुग्ण देखील मतदानासाठी आलेला आहे आणि आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी त्यांना काही नातलग आणि या ठिकाणी कार्यकर्ते सहकार्य करताना आपण पाहतोय. मतदानासाठी या ठिकाणी विशेष सोय करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे कुणीही मतदानापासून वंचित राहू नये अशा पद्धतीनं मतदानासाठी या संपूर्ण प्रशासनाने व्यवस्था केलेली आहे. या मतदान केंद्रावर 5-6 खोल्या आहेत. या सर्व खोल्यांमध्ये आपण पाहतोय मतदानासाठी बाहेर
मतदारांच्या रांगा लागलेल्या आहेत आणि मोठ्या संख्येनं मतदार बाहेर पडलेले आहेत। त्यामुळे एकंदरीतच ही सर्व परिस्थिती आपण पाहिली तर या निवडणुकीच्या या सर्व धामधुमीत आज मतदानासाठी मतदानाचा उत्साह जो प्रचंड वाढलेला दिसतोय। त्यामुळे या निवडणुकीत धुळे शहर विधानसभेच्या मतदानाची टक्केवारी ही निश्चितच सायंकाळ 5 ते 6 वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणावर वाढलेली असेल। मतदानाचा टक्का जो आहे तो मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसणार आहे। आपण असंच या पद्धतीने सर्व निवडणुकीचं विश्लेषण आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत। तोपर्यंत पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल। कॅमेरामन शरद वेंदेसह सचिन बागुल, मी महाराष्ट्र चॅनल, धुळे। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल। धुळे शहर विधानसभा मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया सुरू असताना शहरातील साक्री रोडवरील मोतीनगर परिसरात मतदानासाठी पैसे वाटणाऱ्या एका तरुणाला वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पकडून देऊन पोलिसांच्या हवाली केलं। त्या ठिकाणी पैसे वाटले जात असल्याची माहिती मिळताच वंचितचे कार्यकर्ते तिथे पोहोचले। संबंधित तरुणाला पैसे वाटताना पकडण्यात आलं। तो तरुण भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला मतदान करण्याचं आमिष दाखवून पैसे वाटत असल्याचा आरोप वंचितच्या कार्यकर्त्यांनी केला आहे। तसेच शहरातील काही मतदान केंद्रांवर बोगस मतदान होत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत। एका व्हिडिओमध्ये मतदारांना बोगस मतदानासाठी प्रवृत्त करून मतदानानंतरची शाई मिटविण्यासाठी थिनर आणि केमिकल्स वापरून शाई हटवून पुन्हा मतदानाला पाठविलं जात असल्याचा देखील आरोप करण्यात आला। एका व्हिडिओमध्ये एक महिला मतदानासाठी गेली असता तिने मतदान केलं असल्याचं सांगून तिला मतदानापासून वंचित ठेवल्याचं सांगण्यात आलं। त्या महिलेच्या बोटाला मतदानाची शाई आढळून आली नाही। शाळा क्रमांक 16 मधील मतदान केंद्रावर हा प्रकार घडला असल्याचं समजतं। कोणत्या शाळेत तुमचं मतदान, कोणत्या शाळेत आहे? हां, 16 क्रमांक का? चालेल। तुम्ही वोटिंगला आले तेव्हा काय बोलत होते? म्हणे तुमचं मतदान झालेलं आहे म्हणे। तुम्ही केलेलं आहे का वोटिंग? तुमचे हात दाखवा। मतदान केलंच नाही। हां हां, चालेल। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल। धुळे शहर विधानसभा मतदारसंघातील समाजवादी पार्टीचे उमेदवार इर्शाद जहागीरदार यांनी फोटो काढून चुकीची माहिती पसरविल्याबद्दल पोलिसात तक्रार करून सायबर क्राईमनुसार कारवाईची मागणी केली आहे। जहागीरदार यांच्या तक्रारीत म्हटलं आहे की एका मतदान केंद्रावर ते थांबले असताना तिथे अन्सारी अख्तर आणि हलीम शमशुद्दीन हे 2 व्यक्ती आले। त्यांना आदरभाव म्हणून जहागीरदार यांनी शेजारी बसण्यासाठी खुर्ची दिली। खुर्ची देण्यामागे आपल्याकडे आलेल्या व्यक्तीचा आदर करणं हा संस्काराचा भाग असल्याचं जहागीरदार यांनी म्हटलं आहे। मात्र त्या दोन्ही संबंधितांनी या क्षणांचे फोटो काढून ते सोशल मीडियावर चुकीची माहिती देऊन व्हायरल केले असल्याचं जहागीरदार यांनी म्हटलं आहे। याविषयी जहागीरदार यांनी पोलिसात तक्रार देऊन सायबर क्राईमनुसार कारवाई करण्याची मागणी केली आहे। अस्सलाम वालेकुम। मैं दुनिया शहर वासियों को ये बात बताना चाहता हूँ कि मैं मेरे समाजवादी पार्टी के बूथ पे बैठा हुआ था। वहाँ पे छोटू भाई शाह और साजिद साई आए और जैसा मेहमान अपने दरवाजे आता है उसकी इज्जत करना हमें बड़ों ने सिखाया है, तो वो हिसाब से वो हमारे बाजू में बैठे मुसाफे के लिए हाथ दिए तो मैंने उनसे हाथ मिलाया, पर उन्होंने उसका गलत इस्तेमाल किया। अभी ये गलत इस्तेमाल जब उन्होंने किए तो अभी मैं भी पुलिस में इसके ऊपर गुना दाखिल करने जा रहा हूँ और इसका खामियाजा जिसने वायरल किया वो भुगतेगा। मैं शहर दुनिया के आवाम से गुजारिश करता हूँ कि तुम ये अफवाह पे ध्यान नहीं देते हुए जो अपना मिशन है वो मिशन को कंप्लीट करें 6 बजे तक के, और कोई ऐसी बात के ऊपर ध्यान ना दे। शुक्रिया। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल।